नमस्कार सर्वांचं गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी गणेश पाटील हार्दिक स्वागत करतो. बघा, आपली जी सीडीपीओ जी परीक्षा आहे 2025 मधली जी जाहिरात आहे आणि लवकरच परीक्षा होऊ घातलेली आहे. तर अशा परीक्षेचा आपण या ठिकाणी काय आहे डेली लेक्चर या ठिकाणी घेत आहोत. तर या ठिकाणी आपण परीक्षेच्या अनुषंगानं जे आपले महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम आहे, तर त्या अधिनियमामधील आपण एक नियम जो आहे त्याच्यावरती या ठिकाणी काय करत असतो, आपण प्रश्न घेत असतो. लक्षात घ्यायचं आहे की मी अभ्यास करत असताना मी मुळातच आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा एक बाब क्लिअर केलेली आहे. हे जे नियम आहे या नियमामधली एखादीच टर्म आहे की जी तुम्हाला कळणार नाही, बाकीचे नियम तुम्हाला कळणार आहे. पण मी ऍज अ परीक्षार्थी म्हणून मला त्या नियमामधल्या कोणत्या गोष्टी माहिती असणं पाहिजे हा एक महत्वाचा पार्ट आहे. आणि अर्थातच मला अभ्यास करत असताना मला काय माहिती पाहिजे की या जो काही नियम आहे या नियमावर कोणत्या कोणत्या स्वरूपाचे, कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात हे जेव्हा मला माहिती असणार आहे तेव्हा तो नियम असताना माझ्या समोर काय असणार आहे, प्रॉपर डायरेक्शन असणार आहे, गाईडलाईन असणार आहे. त्या अनुषंगाने मी काय करणार आहे, अभ्यास करणार आहे आणि तेव्हाच मी तो नियम प्रॉपरली केला असं होणार आहे आणि त्या अभ्यासाला कुठेतरी अर्थ प्राप्त होणार आहे. ही महत्वाची बाब आहे. म्हणून आपण काय करत आहे की जे काही आपली मंडळी आहे कोणती मंडळी, अधिकारी मंडळीच आहे, जे की सीडीपीओ परीक्षा देत आहेत, यांना याचा एक आवाका लक्षात यावा. कोणत्या कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. तर आपण काय करतो या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससी यांनी वेगवेगळ्या ज्या काही विभागीय स्पर्धा परीक्षा आहे तिथे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियमावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी काय करत असतो, कव्हर करत असतो. तर ध्यानात घ्यायचं आहे आजचा जो महत्वाचा नियम आहे तो आहे महाराष्ट्र नागरिक सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 1981 चा हा काय आहे नियम आहे, हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर आपण जास्त वेळ न घेता फटाफट या ठिकाणी प्रश्न बघणार आहे. अर्थात मी प्रश्न या पद्धतीने घेणार आहे, प्रश्न त्याच्याच बरोबर मी त्या ठिकाणी विश्लेषण देऊन तुमच्या आजूबाजूचे सगळे मुद्दे या ठिकाणी काय करणार आहे, कव्हर करणार आहे. तर ध्यानात घ्यायचं आहे प्रश्न मी निवडताना काही गोष्टी प्रॉपरली हे केल्या की हा जो नियम आहे, हा जो मनासे नियम आहे, मनासे नियमामध्ये तुम्हाला ज्या काही नियम 9 मध्ये ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, जवळपास 56-57 व्याख्या आहेत, त्या व्याख्या जर एकदा तुम्ही केल्या आणि कोणत्या नंबरच्या म्हणजे व्याख्येमध्ये कशाचा समावेश होतो एवढं तुमच्या लक्षात राहिल्यानंतर समजा की माझा सेवेचा सर्वसाधारण शर्ती हा जो नियम आहे 70 ते 80% संपलेला आहे, एवढं तुम्हाला गृहीत धरायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे की तुम्हाला सगळ्या ज्या काही डेफिनेशन्स आहे त्या प्रॉपरली माहिती असणं तर गरजेचे आहे. त्याचबरोबर त्या कोणत्या उपनियमामध्ये आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ध्यानात ठेवायचं आहे. येस बघा, आता महत्वाचा आहे की आपला नियम आहे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 1981. आता इथे एक प्रश्न असतो की हा जो नियम आहे या नियमाची अंमलबजावणी कधी झालेली आहे. तर आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की हा नियम जो आहे याची अंमलबजावणी कधी झालेली आहे, 15 ऑगस्ट 1981, 82-90 एवढं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ध्यानात ठेवायचं आहे. नंतर बघा पुढची बाब आहे की हा जो नियम आहे या नियमामध्ये एकूण कलम किती आहेत, काय आहे तर एकूण कलम किती आहेत. एकूण कलम आहेत, याला कलम म्हटल्यापेक्षा मी नियमच म्हणायचा आहे आपल्याला. माझ्या तोंडून जिथे जिथे कलम शब्द येईल, कलम म्हणजे नियम, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, बघा नियम किती आहेत, 52. मग या ठिकाणी आहे ना एक अजून एक असतं की इथं परिशिष्ट तुम्हाला विचारले जातात. किती परिशिष्ट आहेत तर 6 परिशिष्ट आहेत. किती नियम आहेत, 52 नियम आहेत. परिशिष्ट किती आहेत, 6. हे 6च्या 6 परिशिष्ट मला पाठ करायचे आहेत जेणेकरून माझे तिथं आलेले प्रश्न पाठ होणार आहे आणि जे नियम आहे त्यातले मी जे सांगतो ते महत्वाचे नियम तुम्हाला या ठिकाणी काय करायचे तर पाठ करायचे. ठीक आहे, तर बघा आपण आता 1 नंबरचा जो प्रश्न आहे तिकडे जाऊया. 1 नंबरचा प्रश्न जो आहे अर्थातच काय विचारलं, मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या नियम किती 42 नुसार शासकीय कर्मचाऱ्याची एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली झाल्यास बदलीचे स्वरूप आणि कारण याबाबतची सेवा पुस्तकात नोंद कोणत्या कार्यालयाने घेणे आवश्यक आहे. काय झालेलं आहे, बदली झालेली आहे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये. काय करायचंय, बदलीचं स्वरूप आणि कारण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे सेवा पुस्तकामध्ये. कोण करणार आहे तर ध्यानात घ्यायचंय. बघा
हे एक कार्यालय आहे, याचं नाव आहे ए. दुसरं कार्यालय आहे, याचं नाव आहे बी. आणि हा जो आपला कार्यकर्ता आहे हा आहे कोण? शासकीय कर्मचारी. याची बदली झालेली आहे या कार्यालयातून या कार्यालयामध्ये. काय झालेली आहे? बदली. आता 3 गोष्टी झाल्या. काय झालं? याची बदली झाली एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात. नंतर काय झाली? याची प्रतिनियुक्ती झाली. प्रतिनियुक्ती झाली. आणि तिसरं आहे की ज्याला स्वीयेतर सेवेमध्ये त्याची काय झाली? नियुक्ती झाली. स्वीयेतर सेवा. या 3 बाबीमध्ये जर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयामध्ये तो गेलेला असेल तर त्याच्या सेवा पुस्तकामध्ये जेथून बदली होते ते कार्यालय त्याची नोंद घेत असतं. म्हणजे हे जे कार्यालय आहे का ए, याने ए पासून बी ला पाठवला ना कर्मचारी, मग याची नोंद कोण घेणार? ए घेणार आहे. ध्यानात ठेवायचं. या ठिकाणी आयोग तुम्हाला काय विचारणार? 42 नुसार जर दिलं स्वीयेतर सेवेमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली तर त्याची सेवा पुस्तकात नोंद कोण घेणार? आपल्याला इथपर्यंतच माहिती बदली, आपल्याला स्वीयेतर सेवा माहितच नाही. जर आयोगाने प्रतिनियुक्ती विचारलं तर आपल्याला फक्त बदली माहिती, प्रतिनियुक्ती माहिती नाही. तर ध्यानात घ्यायचं, बदली असो, प्रतिनियुक्ती असो किंवा स्वीयेतर सेवेमध्ये त्याची निवड झालेली असो किंवा त्याला पाठवलेला असो, या तीनही बाबींमध्ये कोण तुमचं ज्या कार्यालयानं पाठवलेलं आहे तो कार्यालय काय करणार आहे? तुमच्या सेवा पुस्तकामध्ये नोंद घेणार आहे. आता बघा या ठिकाणी अजून एक बाब आहे की आता इथे तर काय आलंय? तुमचं हे सेवा पुस्तक आलं समजा या कार्यालयामध्ये, आणि इथला जो काही प्राधिकारी आहे, अधिकारी पकडा, जो अधिकारी आहे त्याला वाटलं की हे जे सेवा पुस्तक आलेलं आहे यामध्ये नोंदी घेतलेल्या नाहीये किंवा चुकीच्या नोंदी आहेत किंवा यातल्या नोंदी काही वगळण्यात आलेल्या आहेत. जेव्हा अशी त्याची खात्री होती तेव्हा तो काय करतो? जसं सेवा पुस्तक आलं तसं तो काय करतो? ज्या कार्यालयातून आलं त्या कार्यालयामध्ये काय करत असतो? तो परत पाठवत असतो. हे पण आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? ध्यानात ठेवायचं आहे. पुढे अजून एक बाब आहे की समजा आपल्याकडे बघा एक ट्रेंड फॉलो केला जातो. कार्यकर्त्याकडे आहे ना, ज्याची बदली झाली का त्याला म्हणतात हे तुझं फक्त या मला एक्नॉलेजमेंट देऊन टाक आणि तू काय कर, हे पुस्तक तू सेवा पुस्तक तुझं तिथल्या तिथं तू घेऊन जाय. आणि मोस्टली बऱ्यापैकी फॉलो केला जाणारी हीच पद्धत आहे. तर अर्थातच तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की आपल्याला आयोगाने जर प्रश्न विचारला तशा स्वरूपाचा तर आपण काय होणार? वाद जाणार आहे. तर तसं झालं नाही पाहिजे. 2021 ला काय झालेलं आहे? 2021 ला यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि क्लिअर कट त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, ज्या कर्मचाऱ्याची बदली झालेली आहे त्याच्या हातामध्ये सेवा पुस्तक द्यायचं नाही. हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं. बघा आता आपण या ठिकाणी नियम 42 नुसार आपण काय बघितलेलं आहे? बदली, तुमची प्रतिनियुक्ती, तुमची स्वीयेतर सेवा आणि काय कशाची नोंद? सेवा पुस्तकामध्ये नोंद घ्यायची आहे. मग आता मला अजून एक प्रश्न पडलेला आहे की सेवा पुस्तकाची तरतूद कुठं आहे या अधिनियमामध्ये? तर ध्यानात ठेवायचं आहे परिशिष्ट किती? परिशिष्ट 4 मध्ये, परिशिष्ट 4 मध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी? परिशिष्ट 4 मध्ये सेवा पुस्तकाची नोंद, सेवा पुस्तक जे आहे त्याची तरतूद दिलेला आहे, नमुना दिलेला आहे. सेवा पुस्तकाचा नमुना जो आहे तो कशामध्ये दिलेला आहे? तुमच्या परिशिष्ट 4 मध्ये. परिशिष्ट 4 मध्ये काय आहे? सेवा पुस्तकाचा नमुना. एवढं मला ध्यानात ठेवायचं आहे. यस. बघा आता पुढे तुम्हाला 1 नंबरचा प्रश्न या ठिकाणी प्रॉपरली कळला असावा. त्यातून आपण बऱ्याचशा गोष्टी काय केलेल्या आहेत? बघितलेल्या आहेत. बघा मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती 1981 मधील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे कोण? आता या ठिकाणी आपल्याला दिले ऑप्शन: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, विभागाचे मंत्री आणि विभाग प्रमुख. तर अशा टाईपचा हा आपल्याला काय विचारलेला आहे? प्रश्न विचारलेला आहे. तर ध्यानात घ्यायचं आहे बघा जे आपण सगळे शासकीय कर्मचारी आहोत तर एक ध्यानात ठेवायचं की आम्ही जे काही आमचं पद धारण करत आहोत ते महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे त्यांच्या काय कशानुसार आपण मर्जीने, काय म्हणतात त्याला? मर्जीने. म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या मर्जीने आपण सगळे काय शासकीय सेवक पद धारण करत असतो. म्हणजे आपल्या इथे शासन कोण आहे? शासन हा महाराष्ट्राचा राज्यपाल आहे. हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. मग बघा आता माझ्या मनामध्ये अजून एक प्रश्न आला की या ठिकाणी शासन हा शब्द आहे. शासन म्हणजे काय झालं? महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. पण हे शासनाची व्याख्या कुठे दिलेली आहे? शासनाची व्याख्या कुठे दिलेली आहे? तर ध्यानात घ्यायचं नियम 9 मध्ये काय दिलेलं आहे? नियम 9 मध्ये सगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. सगळ्या व्याख्या 9 मध्ये दिलेल्या आहे आणि त्याचं उपनियम
किती 21 मध्ये काय दिलेलं आहे तुमचं शासन म्हणजे कोण अशी तुमची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे आम्ही काय बघितलं या ठिकाणी 9-21 मध्ये आहे शासन, 9-21 मध्ये काय आहे शासन. ठीक आहे, एवढं आपल्याला प्रॉपरली ध्यानात ठेवायचं आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 2. आता आपल्याला बघायचंय पुढे प्रश्न क्रमांक 3. येस, बघा पुढे आपली जी बॅच आहे सीडीपीओ ची बॅच आहे. अर्थातच बॅच बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे. पेपर 1 बऱ्यापैकी झाला, पेपर 2 आता सुरू केलेला आहे. तर ध्यानात घ्यायचं एक 8 ते 10 दिवसामध्ये संपूर्ण बॅच आपली रेकॉर्ड झालेली असणार आहे विथ नोट्स. तर जे लोक सध्या आता व्हिडिओ बघत असतील ज्यांनी बॅच जॉईन केलेली नाही त्यांच्या मनामध्ये विचार येत असेल बॅच तर संपत आलेली आहे. तर अर्थातच ही बॅच लाईव्ह स्वरूपाची नाही, रेकॉर्डेड स्वरूपाची आहे. तुम्ही आजही ऍडमिशन घेतलं तुम्हाला जे काही आतापर्यंत शिकवणं झालेलं आहे ते सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी त्यामध्ये उपलब्ध आहेत. तर सगळ्यांनी आवर्जून, ज्या लोकांनी अजूनही बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी बॅच परचेस करायची आहे. ध्यानात ठेवायचं आहे, मी येऊन जाऊन नेहमी तोच मुद्दा सांगतोय की बघा तुम्ही शासकीय सेवेमध्ये दाखल झाले त्याच्यानंतर ही पहिली विभागीय स्पर्धा परीक्षा आहे. आता तुम्ही रिटायर होईपर्यंत पुन्हा परीक्षा येत नसते, कारण 258 पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे. मग माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही. मी जर फॉर्म भरलेला आहे तर मी काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि अर्थातच जर अभ्यास करायचा तर मी प्रॉपर डायरेक्शननी केला पाहिजे, प्रॉपर लोकांसोबत केलेला पाहिजे. माझ्याकडे मनाचे एवढे मोठे नियम वाचायला सध्या वेळ नाहीये, मग मला काहीतरी नोट्स वाचायला भेटल्या पाहिजे. तर अर्थातच या सगळ्या गोष्टी, नोट्स असो, तुमचा पेपर 1 असो, पेपर 2 असो, त्याचबरोबर माझी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपाची होणार आहे. मग मी ऑनलाईन सराव करणार कुठे, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल केलेलं आहे. बॅच खूप छान आहे. जे लोक इंटरेस्टेड आहे या सगळ्यांनी बॅच आवर्जून परचेस करायची आहे. पुन्हा पुन्हा संधी येणे नव्हे, म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही बरेच लोक डेली बॅचेस परचेस होत आहेत. अजून वेळ गेली नाही. आजही तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली, पुढे तिथपर्यंत पोहोचवायची जबाबदारी ही आमची असेल. तुम्ही आता जसंही व्हिडिओ झालेला असेल, तुम्हाला एक खाली नंबर आहे, काही डाऊट असेल बिंदास कॉल करा. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही डाऊट आहे ते सॉल्व्ह केल्या जातील. आणि अर्थातच तुम्ही जर इच्छुक असाल तर बॅचही तुम्हाला काय करायची आहे, परचेस करून अभ्यासाला लगेच सुरुवात करायची आहे. यस, बघा नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 3. यामध्ये आहे महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 9 उपनियम 40 च्या नुसार निश्चित वेतन दर असलेले कालमर्यादा न घालता मंजूर केलेले पद म्हणजे रिक्त पद होय. ध्यानात ठेवा, रिकामी जागा पद होय. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्या, आधीचा जो नियम बघितला, मी बघितलं 9-21 वर यांनी विचारलं, म्हणजे काय विचारलं, व्याख्या विचारली. या ठिकाणी पण बघा 9 उपनियम 40 वर प्रश्न विचारला, म्हणजे काय विचारली, व्याख्या विचारली. आणि माझं म्हणणंच आहे व्याख्या पाठ करा. कितव्या याच्यामध्ये किती कोणती कोणती व्याख्या आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तर ध्यानात घ्यायचं आहे की आता मला विचारलंय निश्चित वेतन दर आहे आणि कालमर्यादा न घालता मंजूर केलेलं पद म्हणजे कोणतं पद. तर दोन गोष्टी आहेत बघा, काय आहे इथं, निश्चित वेतन आहे का, यस आहे. नंतर बघा कालमर्यादा घातली का, कालमर्यादा घातलेली नाही. मग ज्या वेळेस आहे ना निश्चित वेतन दर असेल आणि कालमर्यादा जर घातलेली नसेल त्याला म्हणायचं स्थायी पद. याला काय म्हणायचं, स्थायी पद. ध्यानात ठेवा. मग असं बघायचं आता पुढे की बाबा ज्या पदाचं निश्चित वेतन आहे, निश्चित काय आहे, वेतन आहे, पण कालमर्यादा काय त्याच्यावरती घातलेली आहे. कालमर्यादा घातली, तू 3च वर्ष आहे, तू 5च वर्ष आहे, तू 7च वर्ष आहे, तू 10च वर्ष आहे, जी कालमर्यादा घातलेलं पद आहे आणि ज्याचा निश्चित वेतन दर आहे याला आम्ही म्हणत असतो अस्थायी पद. याला आम्ही काय म्हणतो, अस्थायी पद. तर ध्यानात ठेवा, हे आहे स्थायी पद, हे आहे अस्थायी पद. या ठिकाणी आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे. या ठिकाणी परत एक मला तुम्हाला सांगायचं आहे, एक अजून टर्म आहे सावधी नियुक्ती. काय आहे, सावधी नियुक्ती. मग ही सावधी नियुक्ती काय आहे, तर ध्यानात ठेवायचं या सावधी नियुक्ती जी असते हे सुद्धा काय आहे, तुमचं स्थायी पद आहे. एवढं ध्यानात ठेवा. इथं प्रश्न अपेक्षित आहे. ऍक्च्युली सावधी नियुक्ती म्हणजे काय आहे की ठराविक कालावधीसाठी, तात्पुरत्या कालावधीसाठी अपॉइंट केलेला किंवा ठराविक कालावधीसाठी दिलेली नोकरी, असं तुम्ही सावधी नियुक्ती ध्यानात ठेवा. पण मला प्रश्न इथं अपेक्षित आहे की सावधी नियुक्ती केलेला कर्मचारी हा स्थायी असतो का अस्थायी, तर मला ध्यानात ठेवायचा तो स्थायी कर्मचारी असतो. कोणता कर्मचारी असतो, स्थायी. मग हा जो सावधी नियुक्ती आहे याची टर्म तुम्हाला किती मध्ये दिलेली आहे, हा जो तुमचा 9 मध्ये 54 उपनियम आहे यामध्ये याची काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली आहे. काय दिलेली आहे, व्याख्या दिलेली. कशाची, सावधी नियुक्ती. तर ध्यानात घ्या, आपल्याला या पद्धतीनं सगळं हे बघायचं आहे.
तुमच्या 2-3 गोष्टी इथं क्लिअर झाल्या. 9:40 मध्ये काय बाबा, स्थायी कर्मचाऱ्याची तरतूद आहे. ठीक आहे, मग तो कोण आहे, कालमर्यादा त्याच्यावर घातल्या जात नाही, ज्याच्यावर असते तो असतो अस्थायी. सावधी नियुक्तीनं पद धारण करणारा तो स्थायी कर्मचारीच असतो, पण तो तात्पुरत्या कालावधीसाठी ते काय करत असतो, पद धारण करत असतो. एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या नियम 40 नुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात खाली नमूद पर्यायापैकी कोणती नोंद विभाग प्रमुखाने तसा आदेश दिलेला असल्याखेरीज करण्यात येऊ नये. आता ध्यानात घ्यायचं आहे. बघा काय दिलंय 81चा नियम 40 नुसार. तर इथे बघा, इथे काय दिलेलं होतं तुम्हाला, नियम 9 मध्ये उपनियम 40 म्हणजे तुम्हाला व्याख्या विचारली. 9:40 हा प्रश्न कशावर आहे, 9:40 वर आहे. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे डायरेक्ट नियम 40 वर. नियम 40 इथं 9:40 नाही, नियम 40 वर आहे. एवढं आपल्याला ध्यानात ठेवायचं. म्हणून मी हा क्वेश्चन आहे ना अटॅच करून घेतला की कन्फ्युजन होणे नव्हे, कन्फ्युजन होणे नव्हे. तर ध्यानात घ्यायचं आहे. बघा काय आहे की 40 नुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात खाली नमूद पर्यायांपैकी कोणती नोंद विभाग प्रमुखाने तसा आदेश दिलेला असल्याखेरीज करण्यात येऊ नये. तर ध्यानात ठेवायचं आहे की जे काही कर्मचारी आहे, मुळातच काय दिलंय 40 मध्ये की बाबा जे कर्मचारी आहेत त्यांचं वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्र त्याची नोंद आहे ना तुम्हाला कशामध्ये, सेवा पुस्तकामध्ये घ्यायची नाही. हे तुमच्या 40 मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याला एक परंतुक आहे. ते परंतुक आहे की बाबा जर तुमचा विभाग प्रमुखांना जर आदेश दिलेला नसेल तर तुम्हाला घ्यायची नाही, दिला तर तुम्हाला काय करायची, नोंद घ्यायची आहे. म्हणजे आपणचा नियम 40 काय सांगतो की चारित्र्य प्रमाणपत्राची या ठिकाणी नोंद घ्यायची नाही कधी, जोपर्यंत विभाग प्रमुख कळवत नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. सोपा क्वेश्चन आहे, आय थिंक कळाला असेल. जास्त वेळ आपण न घेता पुढे जाऊया. बघा मी म्हटलं होतं की तुमच्या परिशिष्टांवर प्रश्न असतात. तुमचे एकूण परिशिष्ट किती आहेत, 6. नियम किती आहेत, 52. नियम किती आहेत, 52. परिशिष्ट किती आहेत, 6. आता तुमचा प्रश्न बघा, मनासेचा तुम्हाला काय विचारलंय, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील कोणत्या परिशिष्टात देण्यात आलाय. कशाचा, सेवा पुस्तकाचा नमुना. जे काही तुमचं सेवा पुस्तक असणार आहे त्याचा नमुना कुठं आहे, त्याचा नमुना कुठं आहे याची जी तरतूद आहे तर ते आहे तुमच्या परिशिष्ट 4 मध्ये. परिशिष्ट 4 मध्ये काय आहे, तुमचा सेवा पुस्तकाचा नमुना आहे. सेवा पुस्तकाचा काय आहे, नमुना आहे. ध्यानात घ्या. नंतर बघा आता मला या ठिकाणी किती नंबरचा प्रश्न आहे, 5. बघा आता मला या ठिकाणी दिले की परिशिष्ट 5 या ठिकाणी मला ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला हे प्रश्न हाताने लिहून काढायचे आहेत. स्टॉप करायचा व्हिडिओ, स्टॉप करायचा व्हिडिओ, ते लिहून काढायचा प्रश्न. मी जे अतिरिक्त माहिती देतो ती तिथे लिहत चला. एक चांगला कंटेंट तुमच्याजवळ तयार होणार आहे. जेव्हा परीक्षा येणार आहे तेव्हा हेच कमी पडणार आहे, ध्यानात ठेवा. त्यावेळेस तुम्ही नियम वाचू शकत नाही, आमच्या नोट्सही तुम्ही वाचणार नाही. ध्यानात ठेवायचं, तुम्हाला हेच वाचायचं आहे. ठीक आहे, बघा परिशिष्ट 4 मध्ये सेवा पुस्तकाचा नमुना आहे. परिशिष्ट 5 मध्ये सेवा प्रमाणपत्राचा नमुना आहे. सेवा प्रमाणपत्र ध्यानात ठेवायचं आहे. परिशिष्ट 6 मध्ये काय आहे की एखादा कर्मचारी आहे आणि त्यांनी एखादा शोध लावला, झालं त्याचं असतं, काही काही आवड असते, काही काही म्हणजे छंद म्हणून बऱ्याच काही गोष्टी करतात. आणि काय झालं की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा त्यांनी काय लावलेला या ठिकाणी शोध लावलेला आहे, तर त्याला काय मिळालं पाहिजे, त्याचं पेटंट मिळालं पाहिजे. त्याची जी कार्यपद्धती आहे ते तुमच्या 6 मध्ये दिलेली, 6 ला लिहायचं पेटंट. मग बघा आता दुसरा प्रश्न की बाबा या पेटंटची कुठं तरतूद आहे, तर हा जो तुमचा नियम 50 मध्ये पेटंट मिळण्याची कार्यपद्धती दिलेली, पेटंट मिळण्याची कार्यपद्धती नियम 50 मध्ये आहे. आणि जर परिशिष्ट बघितलं तर परिशिष्ट 6 मध्ये आहे. इथं पुन्हा 4 नंबरचा ऑप्शन आहे परिशिष्ट 7. मी तुम्हाला मुळातच सांगितलं एकूण परिशिष्ट किती आहेत, 6. म्हणजे हे तुमचं 7वं परिशिष्ट मुळातच नाहीये. या प्रश्नाचं उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 1. 4 मध्ये काय दिलेले, सेवा पुस्तकाचा विहित नमुना दिलेला आहे. आता लक्षात घ्या, जे सेवा पुस्तक असतं बघा, सगळ्यांनी सेवा पुस्तक, आता सगळे शासकीय कर्मचारी आहेत, थोडं चांगल्या पद्धतीने बघितलं असेल, जे मुखपृष्ठ असतं, मुखपृष्ठ त्याच्या बॅक साईडला त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्याला काय आहे, त्याच्या अंगठ्याचे आणि बोटाचे ठसे देण्यासाठीचा तिथे ना जागा ठेवलेली असते. तर ध्यानात ठेवायचे
कोणाचे तिथं बोटाचे ठसे आणि अंगठ्याचे घेणार आहे, ज्याला मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांमध्ये ज्याला स्वाक्षरी करता येत नाही त्याचे नमुने तिथं घेण्याची तरतूद दिलेली आहे. मग बघा तो एक आहे. त्याच्यानंतर मग तुमचं जे पहिलं पेज आहे तिथं काय असणार आहे, तुमचं नाव, तुमचं पद, तुमची जन्मतारीख, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, तुमचं राहण्याचं ठिकाण, त्याच्यानंतर महत्वाचं तुमची एक शरीरावरील खून, एक खून असणार आहे, तुम्हीच आहेत का, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या कुठं असणार एक मध्ये. आणि अर्थातच इथं काय सांगितलेलं माहिती का, एक अतिरिक्त क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला देतोय की या ज्या गोष्टी मी सांगितल्या नाव गाव हे ते आहे, हे दर 5 वर्षांना काय करायचं आहे, दर 5 वर्षांना त्याचं साक्षांकन करायचं आहे. साक्षांकन करायचंय 5 वर्षांनी. पण जे ठसे आणि बोटाचे जे नमुने आहेत म्हणजे अंगठ्याचे ठसे आणि बोटाचे ठसे तर ते त्याची तरतूद नाहीये. म्हणजे तुम्हाला हे बाकीचं जे लिहिलेलं आहे त्याचं साक्षांकन तुम्हाला किती दर 5 वर्षांना करायचंय. आपल्याला आयोग या ठिकाणी सुद्धा प्रश्न विचारण्याची दाट संभावना आहे. येस, चला पुढे बघूया. कळालं हे सगळं. बघा साधं सिंपल आहे. आपल्याला परिशिष्ट 4 विचारलेलं आहे. परिशिष्ट हे पहा, परिशिष्ट वेगळे, नियम वेगळे आणि उपनियम वेगळे, ध्यानात ठेवायचं. ठीक. नेक्स्ट बघा पुढचा आहे मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981च्या नियम 936 मध्ये रिकामी जागा व्याख्या दिलेली आहे. मग आता तुम्हाला डायरेक्ट आहे ना आता नियमच विचारला. इतक्या वेळचे प्रश्न कसे होते, नियमामध्ये काय आहे ते विचारलं जायचं. आता तुम्हाला डायरेक्ट विचारलं नियम 936. 36 मध्ये काय आहे, 36 मध्ये काय आहे तर ध्यानात ठेवायचं 36 मध्ये तुमचं वेतन आहे. मग आता आपल्याला ध्यानात ठेवायसाठी एकच ध्यानात ठेवायचं आहे, माझं वेतन किती आहे. सगळे जेवढे पण सुपरवायझर असतील, सगळे जे काही आपले विस्तार अधिकारी मंडळी असतील, जे काही परीक्षार्थी आहे यांनी ध्यानात ठेवायचं माझं वेतन सध्या किती आहे 36,000. 36K ध्यानात ठेवा. 36K म्हणजे 36 मध्ये काय आहे वेतन. आपल्याला आहे ना थोडं काय आहे की परीक्षेच्या अनुषंगानं ध्यानात ठेवायचं आहे. मग ते कसं कुठून काय आपल्याला कसंही फक्त करून ते प्रश्न बरोबर आणायचा आहे. 36 मध्ये काय दिलेलं आहे तुमचं व हे वेतन दिलेलं आहे. बघा निवृत्ती वेतन आहे, नंतर निवृत्ती वेतन याची तरतूद आहे ना तुमच्या 37 मध्ये. अर्थात हे 937 937 मध्ये तुमचं निवृत्ती वेतन या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर बघा तुमचं रजा वेतन. रजा वेतन जे आहे तर ते 929 मध्ये आहे. हे पण आपल्याला या ठिकाणी काय करायचं ध्यानात ठेवायचं. हे सगळं तुम्हाला लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळं लिहायचं. हे प्रश्न तुम्हाला भेटणार नाही. आयोगाच्या वेबसाईटवरून हे प्रश्न हटवण्यात आलेले आहे. माझ्याजवळ 1100 प्रश्न आहेत. तुमचे जे मनसेचे नियम आहे 1100 प्रश्न आहे. इथूनच तुम्हाला प्रश्न जसेच्या तसे रिपीट होण्याची दाट संभावना आहे. जे लोक आपल्या बॅच मध्ये आहेत त्यांना सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला शेअर केल्या जाणार आहे. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. मग मला नियम कळो अगर ना कळो पण मला हे माहितीये 936 म्हणजे वेतन. मग बाकीचं काही असो, वेतन म्हणजे काय, निश्चित वेतन म्हणजे काय, विशेष वेतन म्हणजे काय, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. 936 मध्ये वेतन आहे, 937 मध्ये निवृत्ती वेतन आहे, 929 मध्ये रजा वेतन आहे. हे माझं पाठ आहे. माझे प्रश्न बरोबर येणार आहेत. तर या अनुषंगाने आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. बॅच मधल्या लोकांना सगळे प्रश्न भेटणार आहे, काहीच टेन्शन नाही. ऑलरेडी आपण मनसेचं हे केलेलं आहे. पुन्हा एकदा तेच की बॅच जॉईन केलेली नसेल बॅच आवर्जून जॉईन करायची आहे. पुढे बघा पुढचा प्रश्न मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 चे नियम 937 नुसार काय केलेलं आहे, निवृत्ती वेतनामध्ये कशाचा समावेश होतो. मी आताच बघितलं, आपण काय बघितलं 936 बघितलं. बघा 936 मध्ये वेतन, 937 मध्ये आम्ही काय बघितलेलं आहे निवृत्ती वेतन. कोणतं वेतन, निवृत्ती वेतन. मग लक्षात घ्या यामध्ये काय सांगितलं 937 मध्ये की बाबा तुमचं रजारोखीकरण याचा समावेश होतो का, रुग्णता निवृत्ती वेतन याचा समावेश होतो का, कुटुंब निवृत्ती वेतन याचा समावेश होतो का, उपदानात समावेश होतो. तर ध्यानात ठेवायचंय 937 मध्ये डिरेक्टली सांगितलेलं आहे निवृत्ती वेतनामध्ये उपदानाचा समावेश होतो. कशाचा, उपदानाचा समावेश होतो. म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 4 काय या ठिकाणी योग्य उत्तर आहे. ध्यानात ठेवायचं. आता जी नवीन कार्यकर्ते आहे, नवीन जनता जे शासकीय सेवक म्हणून जॉईन होत आहे यांना निवृत्ती वेतनाची तरतूद नाही. तर ती तारीख सुद्धा आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे. जे शासकीय कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू होतील अशांना निवृत्ती वेतन दिल्या जाणार नाही. आपल्यासाठी नवीन न्यू पेन्शन स्कीम NPS आहे. ठीक आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. 1 नोव्हेंबर 2005 च्या नंतर शासकीय सेवेमध्ये रुजू झालेल्यांना निवृत्ती वेतन नाही. 937 मध्ये काय आहे मग निवृत्ती वेतनाची तरतूद आहे. नेक्स्ट बघू. बघा पुढे आहे मनसे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील नियम 935 नुसार. आता तुम्हाला बघा
936 बघितलं, 937 बघितलं. आता आपल्याला विचारलेलं आहे 935 नुसार ज्या पदावर दुसऱ्या व्यक्तीचा धारणाधिकार असेल अशा पदाची कर्तव्य जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी पार पाडतो तेव्हा तो शासकीय कर्मचारी ते पद रिकामी जागा या नात्याने धारण करत असतो. बघा ऑर्डर इथं दिलंय दुसऱ्या व्यक्तीचा धारणाधिकार आहे, तर हे धारणाधिकारी म्हणून या नात्यानं पार पाडणार आहे का? नाही. नंतर बघा जे काही पदग्रहण आहे, पदग्रहणाचा काही संबंध नाही आणि नियुक्तीचा नाही, याला म्हणतात स्थानापन्न. काय म्हणतात? स्थानापन्न. मग मला इथं काय कळालं बघा, 935 मध्ये काय आहे? स्थानापन्न. स्थानापन्न हे स्थानापन्न म्हणजे काय? तर इन शॉर्ट काय आहे की बघा हा शासकीय कर्मचारी आहे, हा आहे राम आणि हा आहे श्याम. राम आणि श्याम. मग राम काय झालाय? गेला फिरायला, फॉरेनला गेला 3 महिने. 3 महिने हा फिरायला गेलेला आहे. मग आता याच्याकडे जे काही टेबल आहे, जे काही त्याच्याकडचं कामकाज आहे, आपल्याकडे काय होतं, शासकीय कर्मचारी ज्यावेळेस काय असतो, गैरहजर असतो, त्यावेळेस त्याचा चार्ज आपण काय करतो, कोणाला देतो? दुसऱ्या व्यक्तीला. मग या ठिकाणी जो श्याम आहे याला जो चार्ज दिलेला आहे कोणाचा? रामचा, याला म्हणतात आपण स्थानापन्न. स्थानापन्न एवढं आपल्याला काय करायचंय, ध्यानात ठेवायचं. हे शब्दवशः जास्त डिटेल मध्ये जाऊ नका. ठीक आहे. 935 मध्ये स्थानापन्न, 936 मध्ये वेतन, 937 मध्ये निवृत्ती वेतन. आमच्या बऱ्यापैकी या ठिकाणी काय होऊन राहिल्या, व्याख्या पाठ होऊन राहिल्या. 929 मध्ये रजा वेतन. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत. ठीक आहे. चला पुढे. मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 च्या नियम 914 नुसार कर्तव्यामध्ये खालील कोणत्या बाबीचा समावेश होतो? कशाची व्याख्या विचारली आम्हाला? कर्तव्याची. कशामध्ये दिलेली आहे? 914. 914 मध्ये काय आहे? कर्तव्य. मग याच्यामध्ये कोणाचा समावेश तुम्हाला विचारलेला आहे? होतो. कशाचा? होतो. तर परिवेक्षाधीन म्हणून केलेली सेवा, अर्थातच ते तुमचं कर्तव्य आहे. शासनाच्या आदेशाद्वारे किंवा त्यान्वये प्राधिकृत केलेला निर्देशन पाठ्यक्रम अथवा प्रशिक्षण पाठ्यक्रम याचा सुद्धा तुमचा काय आहे? कर्तव्यामध्ये समावेश होतो. आणि पदग्रहण अवधी जे आहे त्याचा सुद्धा होतो. जर बघायला गेलं तर वरीलपैकी सर्व काय तुमचं योग्य उत्तर आहे. 914 मध्ये कर्तव्य दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा पुढचा आहे महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981. काय आहे? नियम 1981 नुसार कुटुंबाच्या व्याख्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तुम्हाला विचारले कोणाचा समावेश होत नाही. कशामध्ये? कुटुंबामध्ये. ध्यानात ठेवायचं. बघा हे शासकीय कर्मचारी आहे, अर्थातच हे ही आहे किंवा शी आहे, म्हणजे तो आहे किंवा ती आहे. आता आपल्याला बघायचंय की बाबा याच्या सोबत कोण कोण असू शकणार आहे. पहिलं तर आहे ना, आता सध्या पुरता आहे ना, आपण याला काय करू, मला सोपं जावं या अनुषंगाने मी लिहितो याला ही. हा काय आहे? कार्यकर्ता आहे. कोण आहे? शासकीय कार्यकर्ता आहे. तर हा जो कार्यकर्ता आहे याचे कोण असणार? एक तर बायको असणारच याला, म्हणजे असणारच असा चुकीचा शब्द आहे, पण बायको आहे बाबा. हा ठीक आहे. पत्नी. हा याची पत्नी आहे. जर ही जर लेडीज असेल तर तिचा पती. नंतर बघा तो काय असणार आहे? त्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येणारच आहे. मग आता हे पत्नी आहे, या पत्नीपासून जे काही औरस मुलं झालेले आहेत, औरस मुले झालेले आहेत, तर यांचा सुद्धा काय होणार आहे? त्यामध्ये समावेश होणार आहे. नंतर बघा आता यांचे जे सावत्र मुले आहेत, सावत्र मुलं, आता आपल्याला सावत्र मुलं पण घ्यायचे आहे. सावत्र जे मुलं आहेत यांचा सुद्धा यामध्ये काय होणार आहे? समावेश होणार आहे. त्याच्यानंतर बघा हा जो कार्यकर्ता आहे कोणता? हा शासकीय कर्मचारी. याला अर्थातच आई वडील आहे, आई वडील आहे. या आई वडिलांचा पण त्याच्या काय होणार आहे? कुटुंबामध्ये समावेश होणार आहे. त्याच्यानंतर बघा त्याला एक बहीण आहे, बहिणीचा सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे? समावेश होणार आहे. नंतर बघायचंय की त्याला आहे ना एक भाऊ आहे. काय आहे? भाऊ. तर मग आता भाऊ आहे ना, या ठिकाणी आपला प्रश्न इथंच बनतोय की जो भाऊ त्याचा सज्ञान आहे, त्याचा भाऊ जर सज्ञान असेल तर तो कुटुंबाच्या व्याख्यामध्ये येत नाही. दोन भाऊ सख्खे भाऊ काय आहेत म्हणजे आहेत, त्याच्यापैकी एक शासकीय सेवक आहे आणि जर त्याचा भाऊ जर 18 वर्षापेक्षा कमी असेल तर तो त्याच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट आहे. जर तो 18 पेक्षा जर वयानं जास्त असेल तर तो कुटुंबाच्या व्याख्येमध्ये नाही. मग या ठिकाणी आपल्याला काय ध्यानात ठेवायचं आहे की जो अज्ञान भाऊ आहे, अज्ञान, तो कशामध्ये येणार आहे? तुमच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येणार आहे. सज्ञान तुमच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येणार नाहीये. म्हणून तुमचं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय योग्य उत्तर आहे. कर्मचाऱ्याचे सज्ञान भाऊ हे कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येणार नाही. ठीक आहे. मग आता बघा
आपल्याकडे दत्तक पण एक प्रकार असतो, दत्तक मुलं, ध्यानात ठेवा, दत्तक मुलं पण असतात, माहिती असेल. तर दत्तक मुलं जे असतात तर यांना नैसर्गिक मुलाचा आहे ना काय केला तर दर्जा दिला जातो, पण कधी ज्या वेळेस ते दत्तक विधान मान्य केलं जातं त्यावेळेस काय होतं की त्यांना त्या मुलांचा दर्जा दिला जातो. कोणत्या मुलांचा? औरस मुलांचा दर्जा दिला जातो, औरस मुलांचा दर्जा दिला जातो. हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. किती नंबरचा क्वेश्चन आहे हा? 10 नंबरचा. ओके, बघा हे औरस मुले, सावत्र मुले यांचा पण या ठिकाणी समावेश होतो. नंतर बहिणी, अज्ञान भाऊ यांचा पण होतो. आणि परत एक ध्यानात ठेवायचंय की आता हा जो कार्यकर्ता आहे ना याला, ही आपण इथं एक बायको तर लिहिलेली आहे, आता या थोडा आगाव आहे, याला एक दुसरी पण बायको आहे, 2 बायका आहेत याला. मग आता या 2 बायका आहेत तर मग या दुसऱ्या बायकोला आपण त्याच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये गणणार आहे का, अशा टाईपचा आपल्याला प्रश्न अपेक्षित आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ध्यानात ठेवायचंय महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 आपल्याला दुसऱ्या पत्नीला संमती देत नाही, म्हणजे दुसरी जी पत्नी असणार आहे ती कुटुंबाच्या व्याख्येमध्ये येत नाही, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, ध्यानात ठेवायचं आहे. तर बघा हे सगळे जे प्रश्न आहेत अशाच टाईपचे आपल्याला प्रश्न आयोग विचारत असतो परीक्षेमध्ये. आणि हे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचार कळतील की अशा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला ते जो कायदा आहे तो अभ्यास करताना काय होणार आहे, कळणार आहे. अदरवाईज तो फक्त डोक्याच्या वरूनच जाणार आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आज आपण या ठिकाणी 10 प्रश्न घेतलेले आहे, आपण डेली 10 घेणार आहे. उद्या सुद्धा आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती याच्यावरचीच 10 क्वेश्चन आपण काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. हा भाग 1 आहे, उद्या आपण भाग 2 घेणार आहे, त्या ठिकाणी आपण 10 प्रश्न असेच या ठिकाणी कव्हर करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी जे युट्यूबचं आपलं चॅनल आहे, तुम्ही जिथे व्हिडिओ बघत आहात तर तुम्हाला हे सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायची आहे, जेणेकरून उद्या मी लेक्चर टाकलं की लगेच तुम्हाला काय होणार आहे, क्लिक होणार आहे आणि तुम्ही प्रश्न लगेच लेक्चर बघणार आहे. हे सगळे प्रश्न सगळ्यांनी लिहून काढायचे आहेत. जी मी अतिरिक्त माहिती लिहिलेली आहे ती पण तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, लिहून काढायची आहे. आणि अर्थात महत्वाचं, अजूनही बॅच जॉईन केलेली नसेल बॅच जॉईन करायची आहे, खूप महत्वाचं आहे. तुम्हाला चान्स आलेला आहे, पुन्हा पुन्हा चान्स येणं नव्हे, मी येऊन जाऊन तुम्हाला तेच सांगत आहे. अडचण आली फोन करायचा आहे, तिथे नाही केला इथे करा, मी बोलेन डायरेक्ट 84 22 85 86 98. ठीक आहे, तर आपण थांबूया. उद्या आपण भाग 2 जे काही आहे इतर प्रश्न 15-20 क्वेश्चन आपण घेऊन पुन्हा एकदा येऊया. तर तोपर्यंत धन्यवाद, थांबूया.